नाही इथं कसं आता ग्रामीण भागातले सर्वजण आपण असताना मी तिथं खासदार असल्यानंतर केंद्रात मी असल्यामुळं मला CBI चौकशी करण्याची मागणी मी केली. केंद्रातला मी सदस्य असल्यामुळं मी ती केली होती. पण इथं जी सर्व मॉब बसला किंवा जी गाववाले सगळी जी सर्वांची इच्छा तीव्र होती, प्रत्येकाला CID CBI ह्याच्यातला एवढाही माहीत नसतं, त्याच्यामुळे कुणी CDI म्हणेल, कुणी SIT म्हणेल, हा विषय वेगळा आहे. पण शेवट सगळ्यांची इच्छा काय आहे, तर आम्हाला मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे आणि तो अटक झाला पाहिजे, हीच प्रामाणिक भूमिका आहे, बाकी दुसरं कुठली नाही. आपण काय वाटतं की आता आपण त्याच्या नाही, कुटुंबियांना आता हा प्रकार जो आहे ती पोलीस यंत्रणेचा निष्काळजीपणामुळेच घडलेला आहे. ठीक आहे, ही घटना घडली ही तर निंदनीय आहे, पण पोलिसांनी वेळेस जर अलर्ट राहिले असते तर ही घटना घडली नसती. पोलीस यंत्रणेला आज आता मी ज्यावेळेस बोलतो यांच्याशी तर त्यांचं असं येतं आहे सूर की ही पोलीस यंत्रणेला माहितीसुद्धा असलं पाहिजे. आता 28 कॉल काही 32 कॉल आमच्या धनंजयने एका व्यक्तीला केलेले आहेत, तो जो गुन्हेगार त्याच्यात म्हणून ॲड झालेला आहे. एवढे मग ते म्हणतात की 10 मिनटात तुमचा माणूस येणार आहे, तुम्ही 10 मिनटात उचलताय, 10 मिनटात येणार आहे म्हणतात, किती वाईट आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा माणूस म्हणून वाईट एवढं वाटतंय की असं नाहीच व्हायला पाहिजे यार, इतकं. मग त्याला त्याचे फार डोळे काढून मारलं यार, काय केलं होतं त्याला एवढं, म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली. ही सर्वात म्हणजे एखादं फटका मारला आहे जीव गेला आहे असं नाही झालं. त्याच्यामुळं हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे. त्याची निंदा तर करणं त्याच्यापेक्षा पलीकडची घटना. आणि ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर नको ही सगळं. या घटनेतील